नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस हा खूप भारी असणार आहे, कारण आमच्या गावातून निघणार आहे आज दिंडी सप्त्याची. तर एकदम नंबर एक नाही का आज रोल असणार आहे. तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग. आणि आता आपण थोड्याच वेळात गावात जाणार आहे. थोडं काम आहे घरी, ते काम झाल्यानंतर आपण जाणार आहे गावामध्ये. आज शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, आपण आलो होतो गावामध्ये जेवण्यासाठी. करण भाई आपल्या संग हा होऊन द्या लायऱ्या नाटक जेवण यायला लागतं. गुलाबजामू खायला मित्रांनो. वैभव दौंड अकॅडमी सोडून पोरी वागण्यासाठी गावात आलेला, सोडून द्यायला सांड वैभव दौंड. मित्रांनो, आपलं जेवण घेऊन झालेलं आपण आलो होता अमोल आप्पाच्या घरी. बघा अमोल आप्पा महाराज आज बनणार आहेत. आपण राम ब्लॉग पूर्ण बघत राहा. ब्रह्मदेवाला ओळखून आली हनुमान म्हणून काल लय मोठे मुकला लोक झाले नमस्कार मित्रांनो, आपलं झालेलं आहे आता रामचा मेकअप. आणि आता बसलेला आहे आप्पा मेकअप करण्यासाठी. आप्पा चालू आहे आता. आप्पा बनणार आहे मारुती. तर एक नंबर ब्लॉक असणार आहे आजचा. आप्पा तुम्हाला ओळख येणार नाही. आजचा कॉस्ट्यूम लय भारी. आप्पा तुम्ही पूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत बघा. हा बघा आप्पा की बॉडी, अमोल आप्पाची बॉडी आलेली आहेत आता. 6 पॅक नाही ते 14-15 पॅक आहे डायरेक्ट. 14 नाही 20 पॅक आहे. वा 20 पॅक आहे डायरेक्ट. हनुमान खरं रिअल तरीच लागले बघ तुम्ही. तर आता आप्पा काम म्हणजे काम झालं तुमचं. हा टोप आहे तो 2 फुटा टोप राहणार आहे आता. हे बघा मित्रांनो, हा असणार आहे 2 फुटाचा 2 फुटाचा टोप येऊ. आणि आता बनणार आहेत आप्पा. रेडी होणार आहेत आता हे आप्पाचे 20 पॅक. हा हा बोला आप्पा हात करा. राम राम करा. जय श्रीराम. जय सियाराम. हा जय सियाराम. आपल्या आप्पाचा बजरंगबलीचा पूर्ण रूप झालेला आहे. बाहुबली बजरंगबली बनलेला आहेत आपले आप्पा. ओके आप्पा. मित्रांनो कसे आप्पा आता आप्पांना समोर ठेवतो तुम्हाला. आपण म्हणणार आहे मित्रांनो राम. पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. मित्रांनो, आमचा बजरंगबली दमलेला आहेत आणि ते बसलेला आहे आता खुर्चीवर. हे बघा बोला आप्पा. आणि आपलं पण झालेलं आहे मित्रांनो आता अर्धा गेटअप. मित्रांनो, आता शेवटचा दिवस आज शिवपुराणचा. शिवपुराण झालेलं आहे. महाराज त्यांच्या घरी गेलेले आहेत. आणि बघा सगळा मंडप खाली झालेला आहे. बघा सगळा मंडप खाली झालेला आहे. कोणीच नाही सध्या आता इथं. आजचं एक शेवटचं कीर्तन होणार आहेत आणि उद्याचं एक कीर्तन होणार आहे. त्याच्यानंतर कोणीच राहणार नाही. पूर्ण मंडपबंदी निघणार आहे. खूप लोक रडले महाराज त्यांच्या गावाला गेले. तर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो. पुढं टाकणार आहे मी ते व्हिडिओ एडिट करू. तुम्ही तेवढा व्हिडिओ बघा. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. मॅक्स पार्टी रविराज गाव अंडे. आता दिंडी निघणार आहे मित्रांनो. सगळा शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा.
दिंडी सुरू झालेल्या मित्रांनो हे सगळे आपल्या गावचे कार्यकर्ते सगळे तमाम मोठ्याले कार्यकर्ते आहेत. कधी बी साथ देत राहते आपल्याला. हा हे मागले विष्णू आप्पा धोळे ये विष्णू महाराज कोशे चितेगावकर यांचं महाकीर्तन होणार आहे. बारे एक सगळ्यांनी येणे. विष्णू महाराज धुळे यांचा पिंगळा होणार आहे. सर्वांनी ध्यान करून ऐकावे. जोरदार होणार आहेत. आणि हे वादन मंडळी आणि हे गायन मंडळी आहेत. बजरंग बली की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आता दिंडी येत आहेत आणि मी आलो आता मंदिराकडे. हे बघा आता इकडून दिंडी येते. तर आम्ही एकदा या पोरीला सोडून येणार. या पोरीला सोडून येते आम्हाला. आता परत आम्ही वापस येणार आहे. ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. मित्रांनो कीर्तन चालू झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आता बालुशाही खायला. आम्ही म्हणू हे आमचे सासरे. हा सासरे त्याला हसरे. जरा हसे. अरे 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 हा तुमची बंगने चोरी करून असं नाही करत बरं का. ते महाराजांनी काल सांगितलं काय दरीला पंढरीचा चोर. गरीब मंडळींना उद्या पार्षदाचा महालाभ घ्यावा. दुपारा कीर्तन ऐकल्याच्या नंतर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तरी सर्व आल्याचं कीर्तन झाल्यावर मग पार्षदासाठी गावकरी मंडळींनी यावं. हा असं करा. महापार्षदासाठी बुंदी तयार झालेली आपली. आता उद्या सर्व गावकरी मंडळींना विनंती आहे जेवण्यासाठी आणि कीर्तन झाल्यावर प्रसाद. आणि आजचे बालुशाही तयार झालेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. आणि उद्याची बुंदी पुलावा आणि पुरी भाजी राहील. तरी मी कीर्तन झाल्यावर महाप्रसाद घेण्यासाठी सर्व गावकरी मंडळी व आजूबाजूचे आपतगाव, भालगाव, खोडेगाव, कात्राबाद, पांढरी, तांडा, एकूड यांनी महाप्रसादासाठी आपले उद्या यावा. कीर्तन झाल्यावर प्रसाद राहील. तरी सर्वांना विनंती. नमस्कार मित्रांनो, हे आहे अनिल बाप्पू आणि आता जेवणाची तयारी चालू झालेली. मित्रांनो सगळे जेवलेले आहेत आणि आता आपल्याला पण जेवायचं आहे थोड्या वेळात. तर मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आजचं जेवण नंबर 1 झालेलं आहे. तरी मी पाटील कसं झालं इथं मार्गदर्शन करा. वामन भाऊ पण गेले. वाहन वगैरे वामन भाऊ हरिपेठे. काय होतात आज आपल्या इथं होतं चना, वरण, पोळी, भात आणि मीठ पत्राळी की रास नाही एवढं नाही करत. बालुशाही. आपण आता घरी आलेला आहे. मित्रांनो जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये.